वंचितची 11 उमेदवारांची दुसरी यादी आता जाहीर झालेली आहे। लातूरमधून नरसिंगराव उदगीकर, हिंगोलीतून बी.डी. चव्हाण हे उमेदवार असणार आहेत। वंचितकडून ही यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। तर वंचितची 11 उमेदवारांची ही दुसरी यादी आता बघायला मिळते। लातूरमधून नरसिंगराव उदगीरकर आहेत, तर हिंगोलीमधून बी.डी. चव्हाण यांचं नाव समोर येत आहे। वंचितकडून पुण्यासाठी अद्याप कोणताही उमेदवार बघायला मिळत नाहीये। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पवन, वंचितची 11 उमेदवारांची दुसरी यादी आता जाहीर झालेली आहे। कोणती नावं समोर येत आहेत, कशी लढत होते? नक्कीच आधी प्रकाश आंबेडकर यांनी 9 जणांची पहिली यादी जाहीर केली होती। त्यानंतर आता 11 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघातील तब्बल 20 उमेदवार वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेले आहेत। या अगोदर काँग्रेसला 2 जागांवर पाठिंबाही प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे। त्यानंतर प्रकाश अण्णा शेंडगे सांगलीतून जर उभे राहत असतील तर त्यांना वंचितचा पाठिंबा आहे। मात्र प्रकाश अण्णा शेंडगे यांनी अद्यापही तो पाठिंबा मान्य केला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे उर्वरित जागांवर प्रकाश आंबेडकर केव्हा जाहीर करतात की आणखी कोणाला पाठिंबा देतात याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे। नेमके प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडी, महायुती आणि प्रकाश आंबेडकरांची तिसरी आघाडी असा तिघांचा तिरंगी लढती अनेक ठिकाणी दिसणार आहेत। म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे पुढची यादी केव्हा जाहीर केल्या जाते याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अमित।